PM किसान योजना 18वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा. नमस्कार मित्रांनो, आपले आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून देशातील लाखो पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवली जाते. या योजनेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्षाकाठी 6,000 रुपये रक्कम 3 हप्त्यामध्ये दिली जाते. आता शेतकरी 18व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. PM किसान योजना 18वा हप्ता कधी जमा होणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तरी हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व शेजारचे बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करून ठेवा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा मुख्य उद्देश छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवणे आहे. दरवर्षी 3 समान हप्त्यामध्ये 2,000 रुपये रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेकडून 17 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले गेले आहेत आणि आता 18व्या हप्त्याचे वितरण लवकरच होणार आहे अशी माहिती समोर आली आहे. PM किसान योजना मुख्य उद्दिष्ट: सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. PM किसान योजनेतून मिळणाऱ्या वार्षिक 6,000 रुपयाच्या मदतीने शेतकऱ्यांना लागणारे खते, बियाणे आणि इतर लागणाऱ्या वस्तूंची खरेदीसाठी सहाय्य होते. या योजनेतून आजपर्यंत लाखो शेतकरी लाभ घेऊ शकले आहेत. PM किसान योजनेत नवीन बदल आणि नवीन नियम काय झाले आहेत ते पाहूया. अलीकडेच सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना आपले आधार क्रमांक बँक खात्याशी जोडणे बंधनकारक केले आहे. तसेच फक्त त्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल ज्यांच्याकडे स्वतःच्या जमिनीची कागदपत्रे असतील आणि जे पात्र शेतकरी असतील यांनाच लाभ मिळणार आहे. सरकार ही योजना पारदर्शक बनवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, जेणेकरून योग्य लाभार्थी शेतकऱ्यांना मदत पोचू शकणार आहे. आता PM किसान योजनेचा 18वा हप्ता कधी जमा होणार? सोशल मीडियातील रिपोर्टनुसार PM किसान योजनेचा 18वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु दिवाळीपूर्वी PM किसान योजनेचा 18वा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. PM किसान योजनेत तुमचे नाव कसे तपासाल? जर तुम्हाला सुद्धा हे जाणून घ्यायचे असेल की तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी आहात की नाही, खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. सर्वप्रथम आपल्याला PM किसानच्या www.pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर होम पेजवर बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर प्रविष्ट करून सबमिट बटनावर क्लिक करा. नंतर तुम्हाला तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे कळणार आहे. तर अशा प्रकारे PM किसानचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑक्टोबर महिन्यात 18वा हप्ता जमा होऊ शकतो. तर चला मित्रांनो, असेच आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व शेजारचे बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करून ठेवा. चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.